आपल्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत। मी श्रीमती सुजाता संतोष बोरे, मराठी प्रेमी पालक महासंमेलनात आपणा सर्वांचे स्वागत करते आहे। उपस्थित मान्यवरांना अगदी मनापासून अभिवादन। नूतन विद्या मंदिर संस्था आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे। मराठी प्रेमी जन हो, आपल्या आजूबाजूच्या वातावरणात सध्या एकच आक्रोश होत आहे। मराठी शाळा बंद पडत आहेत, विद्यार्थ्यांची संख्या कमी होत आहे, आपला पालकवर्ग इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे वाढत चाललेला आहे। असं का होत आहे? मराठी शाळेमधून शिक्षक सरप्लस होत आहेत, शिक्षकांना वणवण भटकावं लागतं आहे, असा आक्रोश सर्वत्र आपल्याला ऐकायला मिळतो आहे। वर्तमानपत्र उघडल्यानंतर असंच काहीतरी वाचायला मिळतंय। आपण महाराष्ट्रातले सगळे मराठी जन, मग अशी आपली वानवा का व्हावी? याला जबाबदार कोण? सर्वस्वी आपणच ना। मराठी भाषा वाचवा, विद्यार्थी संख्या टिकवा आणि मराठी शाळा टिकवा। काय चाललंय हे? कोणी घडवलं हे सगळं? अरे आपण सगळे मराठी, शिवाजी महाराजांचे आपण सगळे वंशज, मग हे असं का घडतं आहे? याची कारणं खरोखर आपल्याला शोधायची आता वेळ आलेली आहे। अशा या वातावरणात मराठी प्रेमी पालक महासंमेलन म्हणजेच अंधाराला वाट दाखवणारी एक ज्योत आहे। अंधार फार झाला, अंधार फार झाला, आता दिवा पाहिजे, आता दिवा पाहिजे। मराठी भाषा आणि मराठी शाळा वाचवणारं सळसळतं रक्त पाहिजे। मराठी भाषा, मराठी शाळा टिकवणारं सळसळतं रक्त पाहिजे। हे सळसळतं रक्त कुठून येणार? आपल्या या तरुण पिढीतून। सध्या तरुण पिढी, बालक हा इंग्रजीकडे ओघ वाढत चाललेला आहे। मराठी शाळा नामशेष होणार? आपल्याच मनाला आपण हा प्रश्नचिन्ह विचारायचा की आपणच याची उत्तरं शोधायची। अशा संदर्भात नूतन विद्या मंदिर संस्थेचे महाराष्ट्र विद्यालय माध्यमिक विभाग गोरेगाव पश्चिम यांच्या वतीने एक छोटीशी नाटिका सादर करीत आहेत। नाटिकेचं नाव आहे माझी मराठी शाळा। सध्या आपण पाहतोय मराठी शाळेचा स्तर घसरलेला आहे, विद्यार्थी संख्या कमी होत आहेत, पण शासनाचे नवीन नवीन धोरणं मात्र वाढत चाललेली आहेत। कागदी घोडे विस्तृत उखळलेले आहेत। याच्यावरच छोटासा प्रकाश टाकणारी ही नाटिका आहे। या नाटिकेत काम करणारे हे सर्व विद्यार्थी इयत्ता 7वी आणि 8वीचे विद्यार्थी आहेत। या नाटिकेचे लेखन या तुमच्यासमोर उभ्या असलेल्या आमच्या शाळेतल्या वाघमारे मॅडम यांनी केलेला आहे। अगदी कमी वेळात त्यांनी हे नाटक आपल्यासमोर आता सादर करणार आहेत। त्यांनी अगदी कमी वेळात त्याची तयारी केलेली आहे आणि यातलं एक एक उदाहरण हे आमच्या शाळेत घडलेलं सत्य वास्तविक आहे। त्याच्यात कुठलीही अतिशयोक्ती नाही। सध्या असलेली शाळेतली परिस्थिती त्यात व्यक्त केलेली आहे। त्यांना आमच्या संस्थेचे खजिनदार, सहखजिनदार श्री करमरकर सर, जे इथे मगासपासून मुलांसाठी आमच्यासाठी अगदी धडपड करत आहेत, त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे। या नाटकाचे आयोजन आणि नियोजन आमच्या शाळेचे मुख्याध्यापक श्री विलास सर आणि आमच्यात इथे उपस्थित असलेल्या आमच्या पर्यवेक्षिका मॅडम अंजली जोशी यांनी केलेलं आहे। चला तर मंडळी, आता जास्त वाट पाहायला लावत नाही आहे मी तुम्हाला। शाळा आणि शिक्षकांची काय कैफियत आहे आणि आमचा विद्यार्थी त्यात कसा भरडला जातो आहे हे आता तुम्ही
तुमच्या डोळ्यांनी पाहायचा आहे. महाराजांचा विजय असो, महाराजांचा विजय असो. प्रधानजी, राज्याची शैक्षणिक प्रगती कशी चालली आहे? उत्तम. तुमच्या नियोजनाप्रमाणे मराठी शाळा बंद पडत चालल्या आहेत. इंग्रजी शाळांची पिकं बहरून आली आहेत. मराठी शाळांचे हजारोंनी शिक्षक सरप्लस झालेले आहेत. त्यांचे समायोजन अजूनही झालेले नाही. नोकरी जायल्या भीतीने सध्या शिक्षक धास्तावलेत. बाकी सगळं उत्तम आहे. प्रधानजी, बड़े बड़े शहरों में ऐसी छोटी छोटी बातें होती रहती. मला सांगा, सत्तेत निवडून आल्यानंतर आमरण संपत्तीत लोळता यावं यासाठी प्रत्येकाने तरतूद करून ठेवली आहे. त्यात मराठी शाळेची संख्या वाढली. त्यांना शिक्षकही हवे म्हणून DED BED कॉलेजचीही संख्या वाढली. एका खिशात सरकारी अनुदान तर दुसऱ्या खिशात शिक्षकांच्या नियुक्तीसाठी घेतलेले पैसे. त्यात शिक्षण सम्राट निर्माण झाला आहे. त्या शिक्षण सम्राटांना चाप बसवण्याची वेळ आता आमच्यावर आली आहे. जाऊ द्या. बड़े बड़े शहरों में ऐसी छोटी छोटी बातें होती रहती है. मला सांगा, बौद्धिकदृष्ट्या सुस्तावलेले शिक्षक कामाला लागले की नाही? अहो, शिक्षकांची झोप उडाली आहे. रात्रभर संगणकासमोर बसून सरकारला हवी असणारी माहिती भरताना त्यांची गांधळ आणि तारांबळ उडाली आहे. एक दोघे तर दगावलेत. काय म्हणतात? फक्त एक दोघेच? काय म्हणता महाराज? तुम्हाला दुःख नाही? स्वातंत्र्य लढ्यात हजारो सैनिकांनी प्राणाची आहुती दिली आहे. ह्या शैक्षणिक लढ्यात फक्त एक दोघेच? जाऊ द्या. बड़े बड़े शहरों में ऐसी छोटी छोटी बातें होती रहती है. शिक्षकाच्या बुद्धीला चालना मिळावी म्हणून आम्ही रोज ऑनलाईन परिपत्रक पाठवतो. याची अंमलबजावणी होत नाही का? परिपत्रक? महाराज, त्यांना फरपटपत्रक म्हणा. कोणत्याही क्षणी कोणतीही माहिती मागताच, कोणताही दिन साजरा करायला सांगतात. पुरावा म्हणून त्यांचे अहवाल फोटो ऑनलाईन मागवतात. भीक नको पण कुत्रावर अशी गत झाले शिक्षकांची. तेच हवाय आम्हाला. 7वा वेतन आयोग हवा का? आता तर 9वी 10वीचा निकाल 80% लागला तरच शिक्षकांना बढती व वेतन वाढ मिळणार आहे. महाराज, तुम्ही कहर करता. विद्यार्थ्यांची गुणवत्ता फक्त शिक्षकांच्या शिकवण्यावर अवलंबून असली असती तरी इतरही घटक त्याला जबाबदार आहेत. आधीच शिक्षकांची शैक्षणिक कामे वाढवली आहेत. शिक्षकांना वर्गावर शिकवू तर द्या, म्हणजे विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढेल, निकाल वाढेल. जनगणना निवडणुकीची कामे शिक्षकांवर भांडगुळासारखी चिकटली आहेत. मधल्या सुट्टीची खिचडी ती शिजवा, ती मुलांना खाऊ घाला, त्यांचे आधार कार्ड काढा. शहरातील शिक्षक तरी जरा बरे, पण गावातील शिक्षक हगणदारी मुक्त गावासाठी टमरेलांची संख्या मोजायला सांगतात. उघड्यावर शौचाला बसणाऱ्यावर पाळत ठेवायला सांगतात. महाराज, हेच काय तुमचे आजचे दिन? अहो, शिक्षक कसा भोला बावळा, त्यांच्यात एकही नाही कुठली भक्कम संघटना त्यांच्या पाठीशी आहे. त्याचा फायदा आम्हाला मिळतो. इतर क्षेत्रातील सरकारी कर्मचाऱ्यांना असल्या कामात लावण्याची आमच्यात हिंमत नाही. गरीब बावळा शिक्षक जी कामे सांगेल ती निमूटपणे करतो. मला सांगा, इतर क्षेत्रातील सरकारी कर्मचाऱ्यांनी टमरेला मोजले असतील का? केवढा हा तुझा भाव? इतर सरकारी क्षेत्रातील सर्व कर्मचारी काय झपाटून कामं करतात? जनतेची कामं एका फटक्यात होतात. प्रधान जी, बड़े बड़े शहरों में ऐसी छोटी छोटी बातों पे ध्यान नहीं दिया करते. महाराज, तुम्ही जो हा शैक्षणिक लढा चालविला आहे त्यात एक ऐतिहासिक घटना घडली आहे. कोणती? महाराज, वेळ पांघरून बेळगावला जाऊ नका. आजपर्यंतच्या इतिहासात जी घटना घडली नाही ती घडली. आम्हाला फक्त वर्गावर शिकवू तर द्या. ह्या मूलभूत कर्तव्यांसाठी शिक्षकांनी रस्त्यावर येऊन आंदोलन केले. प्रधान जी, बड़े बड़े शहरों में ऐसी छोटी छोटी बातें तो होती ही रहती है. मला सांगा, शिक्षक वर्गावर शिकत असतानाही एवढा शैक्षणिक स्तर घसरला कसा? महाराज, विद्यार्थ्यांची गुणवत्ता फक्त शिक्षकांच्या शिकवण्यावर अवलंबून असली असती तरी इतरही गोष्टी त्याला कारणीमूळ आहेत. 30 ते 35 मिनिटाच्या काळात शिक्षकांना शिकवायला केवढूसा वेळ मिळतो जरा विचारात घ्या.
सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापनामुळे शिक्षकांच्या लिखाणाचा भार जास्त वाढला आहे. 1ली ते 8वी विद्यार्थ्यांना पास करा या कायद्यामुळे ना विद्यार्थी घाबरतात ना पालक. जाऊ द्या ना महाराज, आपण तर प्रत्यक्ष शाळातूनच जाऊन बघूया शैक्षणिक दुरावस्था. काय रे, झोपेत होतास की काय? नमस्ते, बस खाली. मुलांनो जरा शांत बसा, मला माझं काम करू द्या. मॉनिटर बोलणाऱ्यांची नावं लिही. अरे जा रे, जागेवर जाऊन बस. अगं बस ग. सांगितली होती ना. अरे मी पायाभूत चाचणीचे मार्क लिहिते. अरे जा रे, जागेवर जाऊन बस. कोणी शिटी वाजवली? उठ तिथून, जा तिकडे जाऊन उभा राहा. मॅडम आत येऊ का? आलास? किती उशीर केलास? आलोय ना, ते बघा. टायडी कुठे? आणले ना. घालणार कोण? घालतोय ना. इन कोण करणार? करतोय ना. शिक्षकांशी बोलतोयस ना, मग नीट बोल ना. बोलतोय ना. जा जागेवर जाऊन बस. तुम्हाला पुस्तकाला सांगितलं तर तुम्ही पुस्तकं का नाही काढली? ए पुस्तकं वाचा सर्वांनी. मॅडम नोटीस. नोटीस? आता कसली नोटीस? 2014-15 मधील 60% जास्त गुण मिळवणाऱ्या SC, ST आणि NT या विद्यार्थ्यांची नावे आजच्याच ऑफिसमध्ये द्या. अरे 2014-15? आता तर 2017-18 चालू आहे ना. मग 2014-15चा रेकॉर्ड कुठे शोधायचा? सरकारला काही कामधंदा नाही, नको ती कामं देत बसतो. आता सरकार सांगेल तसंच नाचायचं. अहो मॅडम, काम करून करून कंटाळा आला. आपल्या शाळेतल्या पालकांना शिस्तच नाही, कधीही येतात भेटायला. आता मी त्यांच्याकडे लक्ष देऊ की नोटीस वय फिरवू? प्लीज तुम्ही सही करायला. ए शांत बसा. अहो मॅडम, भेटायला बोलवलं होतं. आलात? किती दिवसापासून? 1 वर्षापासून तोंड सुद्धा दाखवलं नाही. अहो मॅडम, मी इकडे नसते ना. इकडे नसते म्हणजे? हा तुमचाच मुलगा ना, तुमच्यासोबत राहत नाही. अहो मॅडम, ह्याचा बाप मला काय सांभाळत नाही, मला घराबाहेर काढले आहे. सकाळी जातो कामाला, ते रात्री येतो. ह्याच्याकडे काही लक्षच देत नाही. म्हातारी सासू जेवढं जमते तेवढं ती करते. अहो पण तुमच्या दोघांच्या भांडणामध्ये तुमच्या मुलाचं नुकसान होतं हे तुम्हाला कळत नाही. अहो मॅडम, तुम्ही टेन्शन नका घेऊ. शिकेल तेवढा शिकेल. तुम्ही दुर्लक्ष करा. आठवण आली म्हणून मी भेटायला आले. हे घे बाळा, खाऊसाठी पैसे. आणि बापाला सांगू नको मी तुला भेटायला आलेले. जा बाळा, वर्गात जाऊन बस. मॅडम पुन्हा येते हा भेटायला. मॅडम
तुझी आई माधुरी दीक्षित दिसते ना. अरे जा रे जागेवर जाऊन बस. तुझे बाबा बघ कशा डुलतायत. माझा मुलगा एकटाच मस्ती करतो का? अहो ही शाळा आहे आणि अशा अवस्थेत शाळेत येऊ नका. अरे का नाही? शाळेत पाठवला तरी फोन काढतात, नाही माटवला तरी फोन काढ. तुमचा प्रॉब्लेम काय? मी म्हणतो माझ्या मुलाला इतकं मारा, इतकं मारा, इतकं मारा की हात वर उठले पाहिजे, पण नाही, तुमच्या नियमात काय बसतच नाही. मला म्हणतात माझ्या मुलग्याला लिहिता वाचता येत नाही, मग त्याला पेपरामध्ये 18 मार्क पडले कसे? ए शांत बसा. सुजल इथे. हे तुझे बाबा ना? जा त्यांना घेऊन जा ऑफिस मध्ये मोठ्या बाईंकडे. अरे मोठ्या बाईंना काय घाबरतो काय? त्यांना पण दाखवतो, चल रे. ए शांत बसा, सर्वांनी पुस्तक काढा, मी पाठांतर घेणार आहे. ओ टीचर मेरे बेटे को बुलाओ. ए इधर आ रे. क्यों मारा मेरे बेटे को, क्यों मारा? क्यों मारा मतलब? वो टीचर से उल्टा बात करता है. उल्टा मतलब सिर नीचे और पैर ऊपर करके बात करता है. आप पहले हिंदी बोलना सीखो. अरे वैसे नहीं, वो टीचर को रिस्पेक्ट देकर बात नहीं करता, हमेशा उल्टी सीधी हरकतें करता है. अरे बच्चे तो छोटे हैं, आप उल्टी सीधी बात सुनने की आदत डालो ना. मुझे बताओ, पढ़ाई तो करता है ना, तो फिर उसको मारने का नहीं. मैं चौथी फेल हूँ, लेकिन मुझे कायदे कानून अच्छी तरीके से पता है. बच्चों को मारना कायदे के खिलाफ है. आइंदा किसी भी टीचर ने मेरे बेटे को हाथ लगाया ना, तो मैं पुलिस में कंप्लेंट करूंगी. फिर जाना जेल में चक्की पीसने. ध्यान में रखना. हाँ, ध्यान में रखूंगी बहन जी. अभी आप कृपया करके यहाँ से जाओ. आप टीचर को रिस्पेक्ट नहीं देती तो आपका बेटा क्या देगा? आइंदा किसी भी टीचर ने जो हाथ लगाया ना, तो पहले मुझे आकर बोलने का. काय एक एक पालक. तुम्हाला पुस्तक वाचत आहे ना, पुस्तक वाचा ना. मॅडम, तुम्ही मुलाला मारलं तर तुम्हाला जेलमध्ये जावं लागेल ना. अरे बाळा, मी जेलमध्ये गेली तर तू मला भेटायला येशील? भेटायला पण येईल आणि डबा पण घेऊन येईल. जा जागेवर जाऊन बस. एक म्हणतो मुलाला मारा, एक म्हणतो मुलाला का मारलं. कागदी घोडे नाचवा, पालकांची भांडा, मुलांच्या तक्रारी, ह्यामध्ये शिकवणं राहतंय बाजूला. हे देवा, आम्हाला लवकर सरप्लस कर. किती कंटाळा आला ना नोकरी करायचा. अहो मॅडम तुम्ही, नमस्ते. हां नमस्ते. मला तर एवढा त्रास होतो ना, काय सांगू. या शिक्षकांच्या भांडणाने त्रास होतो. सरप्लस झालेले म्हणतात आम्हाला जास्तीची कामं का लावता. इतर शिक्षक म्हणतात ज्यांना तास कमी त्यांनाच जास्तीची कामं लावा. अगदी नको नको केलंय. मला तर एवढा त्रास होतो ना, काय सांगू. मला तर वाटतं ही रिटायरमेंटची एकदाची 2-3 वर्ष निघून जाऊ दे, सुटेल तरी एकदाची. अहो मॅडम, पण रिटायरमेंट तर आता 60 वर्षांची झाली आहे ना. हो ना, पण करायची नोकरी. मला तशी तरी मला काही नोकरीची गरज नाही, पण आर्थिक फायदा कशाला सोडायचा. मुलं चांगली फॉरेनला सेटल आहेत, घरी राहून तरी काय करणार. शाळेत येऊन वेळ तरी जातो. मला सांगा, त्या शाळाबाह्य मुलांचं काय केलं. त्यांच्या घरी जाऊन भेटी दिल्यात. अहो मॅडम, त्यांच्या घरी फोन लावले पण त्यांचे फोन बंद होते. शिवाय त्यांच्या घरीसुद्धा जाऊन आले पण त्यांच्या घराला कुलूप होते. ते काही नाही, शाळाबाह्य मुलांचा पुन्हा सरकारला पुळका आलाय. उद्या पुन्हा शाळाबाह्य मुलांच्या घरी जा. अभ्यास बाजूला ठेवा, वर्गात शिकवलं नाही तरी चालेल, पण शाळाबाह्य मुलं शोधा. त्यांना म्हणा शाळेच्या पटावर दाखल तर व्हा, आपोआप 8वीपर्यंत पास व्हाल. ठीक आहे मॅडम. ए मुलांनो, शिवानी मोरे, राधिका मोरे, सानिका मोरे ह्यांचं घर कुणाला माहीत आहे? आपण उद्या सकाळी जाऊया. हां,
अरे दूधवाला, तुझे बोला था ना 8 बजे आने का, तो 7 बजे क्यों आया? अहो ताई, आम्ही शाळेतून आलोय. ओहो मॅडम, तुम्ही एवढ्या सकाळी काही काम आहे की नाही? शाळेत शिकवायचं इथे काय करताय? अहो, तुमच्या मुली किती दिवस झाले शाळेत येत नाही. अहो, माझी काय त्यांना शिकवायची ऐपत नाही. अहो, पण या जगामध्ये मुलींना शिकवणं फार गरजेचं आहे. तुम्ही तुमच्या मुलींना शाळेत पाठवा. पाठवते, पण माझ्या काही अटी आहेत. माझ्या मुलींकडे शाळेचा गणवेश नाही देणार का तुम्ही? शाळेत तर पाठवा, बघूया ना आपण. माझ्या मुलींकडे शाळेचा दप्तर नाही देणार का तुम्ही? शाळेत तर पाठवा, बघूया ना आपण. माझ्या मुलींकडे शाळेची वह्या पुस्तके नाही देणार का तुम्ही? शाळेत तर पाठवा, बघूया ना आपण. माझ्या मुलींकडे शाळेची बुटं नाही देणार का तुम्ही? शाळेत तर पाठवा, बघूया ना आपण. माझ्या मुली फी भरणार नाही. फी भरणार का तुम्ही? शाळेत तर पाठवा, बघूया ना आपण. माझ्या मुलींना पिकनिकला न्यायचं, पैसे भरणार का तुम्ही? शाळेत तर पाठवा, बघूया ना आपण. काय नुसतं शाळेत तर पाठवा, बघूया ना आपण, शाळेत तर पाठवा, बघूया ना आपण, शाळेत तर पाठवा असं म्हणता आणि वसुदेवन एकमेकांकडे बोटं दाखवता. अहो ताई, मला एक सांगा, तुमचा एक मुलगा इंग्लिश मीडियममध्ये जातो ना? हो, 3 मुलींच्या पाठी मोठ्या नवसाने झालाय ना, म्हणून चांगल्या मोठं इंग्लिश मीडियम शाळेत टाकलंय. अहो, मग तिथे त्याला फी माफ करून घेतली आहे का? छे, इंग्लिश मीडियम शाळेमध्ये कोण दाद देणार? फडाफडा इंग्लिश बोलतात, तेव्हा मला भीतीच वाटते. माझी बोलतीच बंद होते, म्हणून हजारोने फी भरते प्रत्येक महिन्याला. मग तुमच्या मुलींना मोफत शिक्षण हवं का? अहो, मराठी शाळांना काय मुलांची गरज आहे? जर तुम्हाला माझ्या अटी मान्य असतील तर पाठवते मुलींना शाळेत. पाठवा बाई, पाठवा. बुडत्याला काठीचा आधार. हे मुलींनो, उठा. जाणार ना उद्यापासून शाळेत? मॅडम तुम्हाला शाळेचा गणवेश देणार, दप्तर देणार, वह्या पुस्तके देणार, तुम्हाला पिकनिकला नेणार, तुमची फी देखील माफ करणार. जाणार ना? मॅडम एक सेल्फी काढूया. सेल्फी कशाला? अहो पुरावा नको का? शाळाबाह्य विद्यार्थ्यांना भेटी दिल्याचा. या यादीतील प्रत्येक मराठी शाळा माझ्या घरी येऊन गेला व सेल्फी काढून गेल्या. ए मुलींनो, चला ग सेल्फी काढूया. मॅडम फोन तर काढा. ए पोस्ट द्या ग. ए इकडे. अहो प्रधानजी, बाईंनी वर्गावर काही शिकवलंच नाही. त्यांना जास्तीची कामे लावून दिली, ते तरी काय करणार? अहो, ती कामं आवश्यक आहेत. पण जास्तीची आहे ना. शिक्षकांनी कारकुनी करायची की विद्यार्थ्यांना सांभाळायचं? विद्यार्थ्यांची मानसिकता सांभाळावी लागते, पालकांशी सुसंवाद साधावा लागतो, शालाबाह्य मुलांचा पाठपुरावा करावा लागतो. आणि महाराज, तुम्ही जे ऑनलाईन परिपत्रकं पाठवतात त्यावर कार्यक्रम राबवावा लागतो. बिचारा शिक्षक नोकरी झाल्या भीतीने कागदी घोडे नाचवत आहे. चला आपण पुढचं दृश्य बघूया. मुलांनो, उभे राहा, आपल्या राज्याचे महाराज आलेत. नमस्ते मुलांनो, खाली बसा. मुलांनो, तुम्हाला अभ्यास करायला आवडतं ना? शाळेत यायला आवडतं ना? मुलांनो, शांत बसा. महाराजांना मी माझं काम दाखवते. महाराज हे घ्या. आता हे काय? पाठाचं. वाह. महाराज हे घ्या ना. आता हे काय? सराव प्रश्नवही. वाह वाह. महाराज हे घ्या ना. आता हे काय? मुलांचे प्रगती पुस्तक. वाह वाह वाह. महाराज हे घ्याच. आता हे काय? मुलांची संचयिका. वाह.
आता हे काय? मुलांच्या आकारी संकलित नोंद टाकते. वा वा. महाराज महाराज हे घ्या. आता हे काय? आकारी संकलित नोंद वया. वा. महाराज महाराज हे घ्या. आता हे काय? मुलांचे आधार कार्ड. वा. महाराज महाराज हे घ्या. अहो आता हे काय? मुलांचे प्रगती पुस्तक. वा. किती प्रगती. महाराज महाराज हे घ्या. अहो आता हे काय? उपक्रम व प्रकल्प. वा वा. महाराज महाराज झालं झालं झालं. झालं. मॅडम तुम्ही एकदम पास. धन्यवाद. पण मला सरप्लस करू नका. काय म्हणता तो मॅडम? आणि महाराज तुम्ही म्हणता आमचे शिक्षक काम करत नाही. अशा आदर्श शिक्षक असताना मराठी शाळा कशा मागे पडतील? प्रधानजी आदर्श म्हणून डोक्यावर चढून घेऊ नका. चकाकते ते सारे सोने नसते. थांबा तुम्हाला पुरावा दाखवतो. बाळ तू ये. तुझं नाव काय? दत्ताप्रसाद गजानन सुवरे. लिहून दाखव बरं. वाचा प्रधानजी. दत्तप्रसाद गजानन सुवर. काय बाळ ह्याच्यात नाही काना नाही मात्रा नाही वेलांटी नाही. बघा प्रधानजी 8वीच्या मुलाला सुद्धा नावही लिहिता येत नाही. जा तू. बाळ तू ये. सातापाचा किती रे? आता पाचा ना महाराज 15. बघितलं प्रधानजी 8वीच्या मुलाला साताचा पाडाही नीट येत नाही. जा. बाळ तू ये. तुझ्या हातात कुठलं पुस्तक आहे? इंग्लिश. त्यातली 5 ओळी वाचून दाखव. ONCETHEMAHARAJA. बघितलं प्रधानजी इंग्रजीची गाडी अजून ABCDच्या पुढेही गेली नाही. जा. हा जरा हुशार दिसतो. बाळ तू ये. माझ्या आईविषयी 5 वाक्य बोलून दाखव रे. माझे आईचे नाव सुनीता आहे. माझी आई मला रोज सकाळी उठवते, आंघोळ घालते, चहापाव भरवते, पावडर लावते व शाळेत पाठवते. शाळेतून गेल्यावर घरी माझी आई मला जेवण भरवते व झोपवते. रात्री जेवण भरवते व झोपवते. माझी मला खूप आवडते. बाळ तू कितवीला आहे रे? 8वीला. अजूनही तुझी आई तुला आंघोळ घालते, चहापाव भरवते, पावडर लावते, शाळेत पाठवते, रात्री जेवण भरून झोपवते. बघितलं प्रधानजी 8वीच्या मुलाला माझ्या आईविषयी सुसंगत 5 वाक्यही बोलता येत नाही. जा तू. काय हो मॅडम ही मुलाची गुणवत्ता. चला आपण मुख्याध्यापकाशी भेटूया. बघितलं प्रधानजी मराठी शाळेतील गुणवत्ता. मग कशाला टिकवायच्या अशा मराठी शाळा? मराठी शाळेतील शिक्षकही स्वतःच्या मुलांना इंग्रजी माध्यमात टाकतात आणि आता त्यांना नोकरीची धास्ती वाटते. बरोबर म्हणता तुम्ही महाराज. मराठी माणूस स्वतःच्या तत्वाशी प्रामाणिक राहत नाही. जगभरामध्ये निम्म्यांच देशांमध्ये म्हणजेच फक्त 50% देशांमध्ये इंग्रजी भाषेचा वापर केला जातो. आपण उगाचच इंग्रजीचा वाव करून भयगंड निर्माण करून घेतला आहे. आशिया खंडातील सर्वच देशांमध्ये आता सर्वसाधारण हीच परिस्थिती आहे. इंग्रजी माध्यमाचे अन्यसाधारण महत्त्व आलेले आहे. म्हणून आम्ही म्हणतो गुणवत्ता वाढवा आणि अस्तित्व टिकवा. शिक्षकांनो प्रयोगशील बना. तुम्ही केलेले प्रयोग इतरांना सांगा. विचारांची देवाणघेवाण करा. मातृभाषेत शिक्षण देऊनही मुलांच्या मातृक्षमता पूर्ण होत नसतील तर ही जबाबदारी शिक्षकांची आहे. प्राथमिक गुणवत्ता शिक्षक जरी असला तरी पालक आणि स्वतः विद्यार्थी तेवढेच जबाबदार असतात.
इंग्रजी माध्यमामध्ये पाल्याला टाकल्यावर पालक जितका पाल्यांच्या शैक्षणिक विकासासाठी जबाबदार दक्ष असतात, तेवढेच दक्ष ते मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या पाल्याच्या बाबतीत नसतात. हे एक सत्य आहे. मुलांसाठी नोकरी करताना मग त्या मुलांच्या अभ्यासासाठी वेळ काढलाच पाहिजे. प्रॅक्टिस मेक्स द मॅन परफेक्ट. अभ्यासाचा नियमित सराव केला पाहिजे. मुलालाही एकलव्यासारखे ज्ञानग्रहण केले पाहिजे. महाराज, माझी तुम्हाला एक विनंती आहे. कोणती? महाराज, विद्यार्थी पटसंख्येनुसार शिक्षक हा निकष मागे घ्या. काय म्हणतात प्रधानजी? खेड्यापाड्यात तर 1300हून अधिक शाळा आहेत ज्यांची विद्यार्थी संख्या 10च्या आत आहे. मुळातच शाळेतून सरकारला काही महसूलही मिळत नाही. उलट शाळांना अनुदान आणि शिक्षकांना पगार सरकारी तुजूरीतून द्यावा लागतो. आलात ना त्या मूळ मुद्द्यावर. फायदा नाही मग करा मराठी शाळा बंद. पण एक लक्षात ठेवा, शालेय शिक्षण हे पूर्ण सरकारची जबाबदारी असते. आम्ही कुठे नाकारतोय? आम्ही तर म्हणतो गुणवत्ता दाखवा. अरे, झेडपीच्या शाळांनी काट टाकली. पालक आता स्वतःच्या मुलांना इंग्रजी माध्यमातून काढून गुणवत्ता सिद्ध झालेल्या मराठी शाळेत टाकतात. पण मुंबईच्या शाळा एवढे मागे का? बरोबर म्हणता तुम्ही महाराज. झेडपीच्या शाळांची कामगिरी कौतुक करण्यासारखी आहे. अभी बड़े बड़े शहरों में छोटी छोटी नहीं बड़ी बड़ी बातें होंगी. त्यासाठी तर आम्ही झटतो. पुढील शैक्षणिक वर्षात 75 शाळा प्रगत करणे, शाळाबाह्य मुलांची संख्या 0वर आणणे, अशा प्रकारची उद्दिष्ट आम्ही डोळ्यासमोर ठेवली आहे. मला सांगा, आमचा काही चुकतो का? नाही महाराज, तुमचंही बरोबर आहे. त्यासाठी उलट आम्ही शिक्षकांना आव्हान देतो की तुमच्याकडचे आव्हान आमच्याकडे येऊ द्या. त्याचा अभ्यास करून आम्हाला अंमलबजावणी करायला आवडते, पण प्रसिद्धात फारच कमी मिळतो. म्हणून आम्ही आमच्याकडच्या योजना राबवतो. शिक्षक उगाचच भाव करतो. शिक्षक आळशी होत चालला आहे. आळशी नाही महाराज, शिक्षक वैतागला आहे. विद्यार्थी शिक्षकांना मान देत नाही. शहरातील दगदगीचे जीवन वरतून शाळेतील पोषक आणि उत्साही वातावरणाचा अभाव यामुळे शिक्षक निरुत्साही झाला आहे. शहर हो या ऑफिस हो या स्कूल, ऐसी छोटी छोटी बातें तो होती रहती है. या गोष्टीचा शिक्षकांनी स्वतःच्या कर्तव्यावर आणि गुणवत्तेवर का परिणाम करून घ्यायचा? याचा संबंध निर्जीव फायलींशी नाही तर मुलांशी होतो. ही मुलं उद्या आपल्या देशाची भाविक नागरिक होणार आहे. शिक्षकांवर केवढी मोठी जबाबदारी. म्हणून शिक्षणाचा केंद्रीय बिंदू विद्यार्थी आहे. मग शिक्षकाला त्या विद्यार्थीरूपी केंद्रबिंदूवर लक्ष केंद्रित करू द्या. त्यांच्यावर कामाचा भार वाढवू नका. त्यांच्यावर नियम लादू नका. त्यांना स्वातंत्र्य द्या. शिक्षकांना म्हणावं, गुणवत्ता दाखवा. शाळेतील 100% मुलांना लेखन, वाचन, गणिती आकडेमोड ही मूलभूत क्षमता यायला पाहिजेत. ही उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून त्यांना सतत कार्यरत आणि प्रयत्नशील सांगा. आणि शाळेची प्रतिमा अशी तयार करा की शिक्षक पालकांनी इंग्रजी माध्यमाऐवजी मुलांना मराठी माध्यमात टाकावं. महाराज, तुमचं पट्टय आता. शिक्षकांनी स्वतःला घडवलं पाहिजे. स्वतः ज्ञानरचनावादी होऊन विद्यार्थ्यांना घडवलं पाहिजे. मराठी शाळांना सुगीचे दिवस आणले पाहिजे. मी इथे जमलेल्या सर्व पालक आणि विद्यार्थ्यांना हेच सांगू इच्छितो. ऐका, शिक्षक आणि पालकांनो, मातृभाषेतील शिक्षणावर विश्वास ठेवा. मातृभाषेतील शिक्षणावर विश्वास ठेवा. इंग्रजी माध्यमाचा उगाचच करू नका हेवा. इंग्रजी माध्यमाचा उगाचच करू नका हेवा. नका बघू इंग्रजी शाळेचे थाटमाट. नका बघू इंग्रजी शाळेचे थाटमाट. तुमचाच पैसा उकळण्याचा घातलाय त्यांनी घाट. तुमचाच पैसा उकळण्याचा घातलाय त्यांनी घाट. मातृभाषेतील शिक्षणातून थोर नेते घडले. मातृभाषेतील शिक्षणातून थोर नेते घडले. इंग्रजी शिक्षणाने मात्र अहंकारी, उन्मत्त, उद्धट झाले. इंग्रजी माध्यमाने मात्र अहंकारी, उन्मत्त, उद्धट झाले. आधी इंग्रजाचे गुलाम होतो, आता इंग्रजी भाषेचे गुलाम झालो. आधी इंग्रजाचे गुलाम होतो, आता इंग्रजी भाषेचे गुलाम झालो. शैक्षणिक, आर्थिक, सामाजिकदृष्ट्या कितीसे उंचावले. शैक्षणिक, आर्थिक, सामाजिकदृष्ट्या कितीसे उंचावले. इंग्रजी माध्यमामध्ये भांडवली आणि बाजारीकरण करा तुम्ही बंद. इंग्रजी माध्यमाचे भांडवली आणि बाजारीकरण
करा तुम्ही बंद. इंग्रजी विरुद्ध मातृभाषा करू नका द्वंद्व. इंग्रजी विरुद्ध मातृभाषा करा नको द्वंद्व. मातृभाषेतील शिक्षणातून होते मूलभूत कौशल्याचा खरा विकास. मातृभाषेतील शिक्षणातूनच होतो मूलभूत कौशल्याचा खरा विकास. इंग्रजी माध्यमाच्या शाळा निर्माण करीत आहेत प्रगतीचा केवळ आभास. इंग्रजी माध्यमाच्या शाळा निर्माण करीत आहेत प्रगतीचा केवळ आभास. त्या आभासाला भुलू नका, पाल्यावर इंग्रजी माध्यम लादू नका. त्या आभासाला भुलू नका, पाल्यावर इंग्रजी माध्यम लादू नका. पालकांनो जागृत व्हा, इंग्रजी भयगंडातून मुक्त व्हा. पालकांनो जागृत व्हा, इंग्रजी भयगंडातून मुक्त व्हा. पाल्याला मराठी शाळेत टाका. मराठी शाळा टिकवा, मराठी शाळा वाचा. मराठी शाळा टिकवा, मराठी भाषा वाचवा. मराठी शाळा टिकवा, मराठी भाषा वाचवा. मराठी शाळा टिकवा, मराठी भाषा वाचवा. मी फिरोज शेख यांच्या मालवणी येथील शाळेतील विद्यार्थ्यांचा एक छोटंसं नृत्य जे सकाळच्या कार्यक्रमामध्ये होतं ते राहून गेलेलं आहे आपल्या वेळेनुसार, तर मुलांना आपल्याला तो आनंद द्यायचा आहे. तेव्हा हे नृत्य एक छोटंसं नृत्य आता होईल. उपस्थित मराठी प्रेमी वर्ग आणि मान्यवरांना माझे विनम्र अभिवादन. मुंबई हे शहर जसं आर्थिक राजधानी म्हणून ओळखलं जातं तसंच हे शहर बालकामगारांची नगरी म्हणूनही ओळखलं जातं. 14 वर्षाखालील मुलांना कामावर ठेवणं हा कायद्याने गुन्हा असला तरी या कायद्याचं सर्रासपणे उल्लंघन होताना आपण नेहमीच पाहतो. मुंबईतील 76% एवढे कामगार हे बालकामगार असून त्यांचे वय 5 ते 14 या वयोगटातील आहे, असे क्राय या संस्थेने आपल्या अहवालात नमूद केले आहे. प्रामुख्याने हे बालमजूर हॉटेल, साड्यांची दुकाने, छोटे मोठे जरीचे आणि फटाक्यांचे कारखाने यामध्ये आढळून येतात. अशा मुलांना शिक्षणाचा हक्क मिळावा यात प्रामुख्याने भर म्हणून आपल्या शासनाने 1300 मराठी शाळा याच वर्षी बंद केल्या. तसेच आता शिक्षण संस्था यांच्याबरोबर वेगवेगळ्या कंपन्यांच्या शाळा सुरू करण्याचे ठरवले आहे. येत्या 5 वर्षात मराठी शाळा टिकतील का असा प्रश्न निर्माण होतो. अशा बालमजुरांचे प्रश्न घेऊन येत आहेत वंदे मातरम शिक्षण संस्थेचे मालवणी उत्कर्ष विद्यालयातील विद्यार्थी. ईश्वर के बाल रूप यथा बाल गणेश, बाल गोपाल आदि इसके प्रत्यक्ष उदाहरण हैं। लेकिन आज की तस्वीर इससे बिल्कुल अलग है कीमती बच्चे फिर भी क्यों नंगे पैर ये सड़कों पर भीख मांगते हैं। अपनी किस्मत की रेखा छोटे बर्तनों में घिसते हैं। घर, बाजार, वासना के हाथों रोज बिकते हैं। हम रोज ये सुनते, पढ़ते और देखते और सो जाते हैं। चलो देर से ही सही अब जाग जाते हैं और इन बच्चों को इनका हक दिलाते हैं। वरना आज भी खाना नहीं होगी, समझी?
क्या आपको नहीं लगता कि कोमल बचपन को इस तरह गर्त में जाने से आप रोक सकते हैं? देश के सुरक्षित भविष्य के लिए वक्त आ गया है कि आपको यह जिम्मेदारी अब लेनी ही होगी। क्या आप लेंगे ऐसी किसी एक मासूम की जिम्मेदारी? देखो इन्हें ये ओस की बूंदें, पत्तों की गोद में आसमां से कूदे, अंगड़ाई ले फिर करवट बदल कर, नाजुक से मोती हंस दे फिसल कर, खो न जाएंगे व्यापार की रोकथाम हम सब मिलकर करें।